पन्हाळ्याची परिस्थिती पाहता सिद्धी आम्हाला इथंच अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्यात नायकांनी आणलेल्या सांगव्याप्रमाणे शास्ता खान दख्खनीत उतरतोय. अशा वेळी आपण सर्वांनी इथं असून चालणार नाही. तेव्हा तुम्ही आपापल्या भागात परत जा आणि स्वराज्य राखा. गोदाजीराव तुम्ही सासवड, सर्जेराव तुम्ही रोहिडखोर, नेतोजीरावांना आमचा सांगावा धाडा आपलं घोडदळ घेऊन सतत फिरते राहा म्हणा. त्यांच्या झंझावाती वेगाची स्वराज्याला गरज पडेल. सिद्धीला आम्ही इथं धाडा शिकवूच. तोवर आऊसाहेबांच्या सांगण्याप्रमाणे राज्य चालवा. लागलीच निघा. अहो राजा, पण तुम्ही इथं एकले? एकले कुठं सर्जेराव? रायाजी, कोयाजी, बाजी, फुलाजी आहेत की आमच्या सर. महाराज, इथं काही दगाफटका झाला तर? तसं नाही होणार गोदाजी. आत्ताच बेबुदीकरणामुळे पन्हाळगड आणि विशाळगड हे दोन्ही किल्ले रायाजी बाजींच्या नजरेखालून गेलेत. म्हणूनच तर बांदल सेना आमच्या सभे आहे. शिवाय त्र्यंबक पंतांची शिबंदी आहेच. जी, तुम्ही आता आमची काळजी करू नका, तुम्ही स्वराज्याची काळजी करा. अहो तुम्ही आहात म्हणून स्वराज्य हाय. हवं तर जे त्यांची निम्मी शिबंदी मी रोहित खोऱ्यात थाडतो, पण मला तुमच्या बरोबरच राहू द्या. बर, तुम्ही थांबा आमच्या सभेत. गोदाजीराव तुम्ही लागलीच निघा. जय भवानी. जय भवानी. इथं आम्ही गनिमांची धुळधाण करण्याच्या प्रयत्नात होतो आणि तिथं आऊसाहेब रयतेची काळजी घेत होत्या. बाजींच्या मातोश्री बयोबाईंकडे त्यांचं अधिक लक्ष असायचं. वरचेवर त्यांची चौकशी करायला आऊसाहेब बाजीप्रभू देशपांडे यांचेकडे शिंदला जायच्या. छान. तुम्ही बनवलीत? खूप कष्टाने जमवले. बाजींना आवडते ना? खूप कष्टाने जमवलीये. मग खायलाच हवी. एरवी लेकरांच्या काळजीनं घास घशाखाली उतरत नाही. आहो, ती काळजी दिसते तुमच्या चेहऱ्यावर. नका चिंता करू, माझा लेक आहे ना राजांबरोबर. म्हणून तर भय थोडं कमी वाटतं आई. बाजी, फुलाजींसारख्या गडकोटांच्या साथीनंच शिवबा स्वराज्य उभारू शकतात. पण त्या स्वराज्याला तुमच्यासारखी सगळ्यांची काळजी वाहणारी माऊली आहे. म्हणून तर ते आता एखाद्या वडाच्या झाडासारखं असं छान वाढत पसरत चाललंय. पण या झाडाला आधार आहे तो तुमच्यासारख्या माऊलींचा. अहो, सुरुवात करा. स्वराज्याचा सुगंध चंदनासारखा पसरला होता. पण त्या चंदनाच्या झाडाला एक साप विळखा घालून बसला होता आणि ही गोष्ट आऊसाहेबांना अस्वस्थ करत होती. मग त्यांनी एक मनस्वी निर्णय घेतला. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. आऊसाहेब, अहो थांबा. तुम्ही नसताना इथलं सगळं कोण सांभाळणार? तुम्ही सोयराबाई. आम्ही? आमच्या अनुपस्थितीत गडाची रयतेची काळजी घ्यायला शिका. जी. आऊसाहेब, पर तुम्ही सावता? गेले 4 महिने लेकरं पन्हाळगडावर अडकलेत. त्यांना सोडवायला जायला नको? पण आऊसाहेब, तुम्ही राजा तिकडं, तो शास्ताखान नगरून इकडे यायला निघालाय. काय करायचं? येऊ द्यात, पण त्याआधी स्वराज्याचा जिरेटोप सोडवायला हवा. जी. तयारीला लागा. जी. मुजराव साहेब. नेतोजी, तुम्ही? राजा कोंडला गेला असताना गनिमाच्या भीतीनं पळून आलात. भले शाबास. असे माघारी येताना संकोच नाही वाटला? आऊसाहेब, नाही ना जबाब तुमच्याकडे? आता आम्हीच उत्तर शोधलंय. जातीनं जातो आणि त्या सिद्ध्याचं मुंडकं छाटून आणतो. आऊसाहेब, राजियांच्या हुकमानं इजापूर मारायला गेलतो. पुण्याच्या मुलखात मोगलांनी तसवीज केली म्हणून इकडे आलो. आऊसाहेब, राजा पन्हाळगडे अडकून पडलेत नव. तुम्ही चिंताच करू नका. आई भवानी हाय पाठराखणी. आत्ताच्या आत्ता जातो आणि पन्हाळ्याचा येडा फोडून येतो. जी आओ साहब, अगर हमारे होते हुए आप मैदान जंग में उतरेंगी तो कयामत के दिन खुदा को क्या जवाब देंगे? मैं सिद्दी हिलाल और मेरा बेटा सिद्दी वाहवा कसम लेते हैं कि शिवाजी महाराज को छुड़ा के लाएंगे. आल्या पावलाने राजे यांच्याकडे रवाना होतो. पल दो पल में राजे को छुड़ाते हैं और आपके सामने हाजिर होते हैं. कराल तसं? जी. हाँ जी.
आणि काही दगाफटका झाला अरे तर तोंड दिसणार नाही तुम्हाला. अख्खा सह्याद्री उलथा पालथा करू. राजासने सोडून आणू. येसूजी. चला रे. चलो. बाजी, जी. रसदेची काय परिस्थिती? सुलतानी मुळावर होतीच, आता तिला आसमानीची साथ. राजे तसा बऱ्यापैकी साठा आहे, परंतु संपूर्ण पाऊस काळ निभेल असं काही वाटत नाही. नाही का फुलाजी दादा? हो ना. 3000 लष्कर आहे गडावर. म्हणजे आत्ता हातात नोटाशी गाठ नसली तरी लवकरच ती वेळ येऊ शकते. आपण जर हा गड सोडला तर इथली शिबंदी निभेल. कारण सिद्धीला हा गड सर करण्यापेक्षा आम्हाला जेरबंद करण्यात जास्त रस आहे. आपण इथून बाहेर पडलो तर वेढाई उठेल आणि आपण बाहेर जाऊन नव्या जोमानं नव्या ताकदीनं पुन्हा प्रतिहल्ला करू शकू. रायजी. जी राजा. आम्ही तुम्हाला बेबुदी करण्यासाठी विशाळगडही घ्यायला सांगितला होता. वय जी. त्याची काय परिस्थिती? बांधून तयार आहे जी. नाईक. जी. विशाळगड इथून किती दूर? 22 कोस. मग एखाद्या पावसाळ्या रात्री पन्हाळा सोडायचा आणि विशाळगड जवळ करायचा. परराज मंदी सिद्धीचा याडा. त्यातून बाहेर कसं पडायचं ते नाईक ठरवतील. नाईक. जी. आता तुम्हीच आमचे शंभू शंकर. तुम्हीच वाट दाखवा. वायजी 2 दिस द्या पकसता. इकडं 50 रावट्या, तिकडं 50 रावट्या. एका रावटीमध्ये 6 माणसं म्हणजे 100त किती? 100त एक बार में समझता नहीं है क्या चाचा? जाओ पहरे पे जाओ. हुजूर, तुम लोग फिर यहाँ? खाना खाया? हाँ? खाना खाया? हाँ. खा लेना. हाँ खा लेता हूँ. बारिश का दिन है, खा लेना. हाँ खा लेता हूँ. जाओ जाओ पहरे पे जाओ. बारिश भी. हुजूर, चाचा है, बहुत प्यार करता है मुझसे. लाड प्यार सब घर में रखो, समझे? जी हुजूर. पहरे पे चौकन्ने रहो. जी हुजूर. माफी हुजूर, माफी. बड़े आए रिश्तेदार. 590. 600. हां 600. रस्ता दाव. हां. येड्याच्या उजव्या अंगाला एक कडा आहे, तिकडं मोर्चा लावलेला नाही. हां. पण गस्त आहे बरं का. मसूदची एक तुकडी फिरती तिकडं दर 2 प्रहराने. असं? हां. बघू की. येतो मी. हां. अहो नाईक. हां. इकडं जा, इकडून जा. हां. नाईक, आपण राजांची वाट बघायला जायचं असतंच का? आता राजांना हितनं सुखरूप बाहेर काढायचं म्हणल्यावर वाट बघावीच लागणार नाही का? वैजी. अरे राज म्हणजे इट्टल आहेत आपलं. त्या इट्टलाची दिंडी जाणार आहे ना का इथनं? राजाची दिंडी. आणि म्हणून राज जिथनं कुठनं बी जाणार असतील तिथनं आपण आधी जायला हवं. कळलं का? वैजी. चला बलेच अब्बास.